नमस्कार सर्वांना. स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या चॅनलवर सर्वांचं. उन्हाळा लागला की कलिंगड ही घरात येतातच सर्वांच्या. आणि ही साल अशी जी राहते ते आपण फेकूनच देतो. चला तर मग आज या सालीचाही आपण काहीतरी उपयोग करून घेऊया. या सालीपासून आपण टुटी फ्रुटी बनवूया. छान होते एकदम. ही साल अशी खाऊन झाल्यावर हे जे राहिलेलं असते लाल लाल हे सगळं आपल्याला काढून घ्यायचं आहे. हे बघा अशा प्रकारे खूप सावकाश आणि दमानं करायचं हे. आणि हे सगळं सालीचं आपलं काढून झाल्यावर सालीच्या पाठीमागं जो हिरव्या कलरचा भाग असतो तो पण आपल्याला चाकूने किंवा मग आपल्याला साल काढायचं यंत्र असतं त्यानं काढून घ्यायचे. चाकूने व्यवस्थित निघतं हे. थोडी जाड असते साल, त्यामुळे जरा सावकाश काढा. हे खूप कठीण असते मागची साल ही. हे साल काढण्यातच जरा भरपूर वेळ जातो, कारण कलिंगडाची ही पाठीमागची साल जी असते ती खूप कठीण आणि जाड असते. हे बघा अशा प्रकारे आपली साल काढून झालेली आहे सगळी. आणि आपण ह्याला चिरून घेऊया. आणि हो, हे सगळं साल काढून झाल्यावर आपण त्याला 2-3 वेळा व्यवस्थित असं चांगलं धुवून घ्यायचं आहे. आणि धुवून झाल्यावर बघा ह्याचे असे छोटे छोटे पीस करून घ्यायचे. ही साल काढल्यावर एकदम असा मऊ भाग होतो त्याचा, आणि तुकडे पण व्यवस्थित काढून घ्यायचे आपल्याला. एकदम मोठे पण नाही आणि एकदम छोटे पण नाही. अशा प्रकारे आपले तुकडेसुद्धा करून झालेत. इथं कढई ठेवली आपण, त्यात जवळजवळ 2 ग्लास पाणी घातले मी उकळायला. आता हे जे आपण क्यूब्स करून घेतले होते याचे कलिंगडाच्या सालीचे, ते आपण 5 मिनटं शिजवत ठेवायचे. त्याच्यावर उकळी आली की मग आपण काढून घेऊया त्याला. या साधीमध्ये 1-2-3 सेकंद हलवत राहायचं आपण. हे बघा अशा प्रकारे पारदर्शक व्हायला पाहिजे टुटी फ्रुटी आपली. आणि आपण याला आता एका चाळणीमध्ये काढून घेऊया, म्हणजे त्यातलं सगळं जे पाणी आहे ते निघून जाईल. चला आता आपण पाकाची तयारी करूया. इथं 1.5 ग्लास पाणी ओतलं आहे मी पाकासाठी, आणि जवळजवळ 1 फुल वाटी साखर टाकली आहे त्यात. पाक आपल्याला पक्का बनवायचा नाही आहे, फक्त साखर विरघळून द्यायची आणि 5 मिनटं असा पाक उकळून द्यायचे. आणि जे तुकडे आपण केले होते ते सगळे आपण पाकात टाकून द्यायचे आणि एक 5 ते 10 मिनटं चांगलं शिजून द्यायचे पाकात त्याला, जेणेकरून पाक ह्या सगळ्या तुकड्यांना असा लागला जाईल आणि मुरला जाईल त्यात. हे बघा अशा प्रकारे उकळी आली की मग आपल्याला सगळं हे काढून घ्यायचे दुसरीकडं. तुमच्या आवडीप्रमाणे साखर कमी जास्त करू शकता. टुटी फ्रुटी गोडच असते, त्यामुळं ज्याच्या त्याच्या आवडीनुसार. अशा प्रकारे सगळे आपण तुकडे पाकातनं काढून घेऊया. राहिलेला पाक आहे तो आपण गुलाबजाम किंवा दुसऱ्या कशासाठी सुद्धा वापरू शकतो. टाकून देऊ नका तो शक्यतो. आणि हे आपण सगळे एका प्लेटमध्ये काढून घेतले. थोडंसं सुकून द्यायचं. आणि जे आपण फूड कलर वापरतो, दुकानात इझिली मिळतात आपल्याला, हे फूड कलर आपण घालून घेऊया. एक अर्धा चमचा फूड कलर घालायचे आपण त्यात आणि मिक्स करायचे. शक्यतो ओलं असतानाच हे फूड कलर घाला, म्हणजे सगळ्या टुटी फ्रुटींना चांगला कलर लागला जातो. हे बघा अशा प्रकारे हलवून घेतल्यावर सगळ्या टुटी फ्रुटींना कलर हा लागला जातो. आणि तयार झालेली आहे आपली होममेड टुटी फ्रुटी, ती पण कलिंगडाच्या सालीपासून. अशाच नवनवीन रेसिपींसाठी आपल्या चॅनेलला जास्तीत जास्त लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.